ज्याप्रमाणे पानगळती झाल्याशिवाय झाडांना नवीन पालवी फुटत नाही, त्याचप्रमाणे आयुष्यात अडचणींचा सामना केल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून जर कधी अडचणी आल्या तर खचून जाऊ नका, त्यांचा सामना करा. एक दिवस तुम्ही तिथपर्यंत नक्कीच पोहोचाल जिथं पोहोचण्याचं स्वप्न तुम्ही पाहत आहात. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. तर TCS पॅटर्नप्रमाणे तलाठीची तयारी करताना काही प्रश्न जे TCSने यापूर्वी घेतलेल्या एक्झाममध्ये विचारलेले आहेत तेच आपण पाहणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये, आणि त्याच्या माध्यमातूनच आपण वेगवेगळ्या टॉपिक्सची तयारी करणार आहोत. सो जेव्हा पण मी क्वेश्चन आन्सर घेते किंवा क्वेश्चन ॲनालिसिस घेते त्यावेळेला अर्थातच त्या एका क्वेश्चनमधून तुमच्या त्या टॉपिकचा बराचसा पार्ट जो आहे तो कव्हर होत असतो. यापूर्वी बरेचसे पार्ट जे आहे ते अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पाहून घ्या. तुम्हाला तलाठी भरती स्पेशल क्लास म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल याच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये, डिस्क्रिप्शनमध्ये. त्यासोबत आपल्या चॅनलवरती सुद्धा, तर तिथून तुम्ही ते लेक्चर्स पाहू शकता. त्यासोबतच तलाठी भरतीचे डेली स्टडी टार्गेट्स मिळवण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो सुद्धा जॉईन करू शकता. आणि त्यासोबतच जे मी नव्याने सुरू केलेलं चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये आपण मराठीचं चॅलेंज असेल किंवा इंग्लिशचं चॅलेंज आहे ते घेत आहे. आणि जर तुम्ही PSIसाठी क्वालिफाय असाल तर PSI मेन्ससाठीचं सुद्धा चॅलेंज आहे, तर तुम्ही तिथे सुद्धा जॉईन होऊ शकता. सो आजचं लेक्चर जर आपण पाहिलं तर आपण मराठी व्याकरणचे प्रश्न घेतोय. आता तुमचे किती बरोबर येत आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात शेवटी. सो आजच्या लेक्चरमधला जो पहिला प्रश्न आहे तो आहे, पांढरपेशा या शब्दातून काय अर्थ सूचित होतो? पर्याय काय आहेत? समाजातील उच्चवर्गीय मानला गेलेला, 2 पांढऱ्या रंगाचा, 3 अरुंद वाट आणि 4 चुना. आता इथे पांढर पेशा म्हटलेला आहे, तर अर्थात पेशावरून तरी तुमच्या लक्षात येते की हा व्यवसायाशी संबंधित असेल. तर पांढर पेशा काय असतो? तर समाजामध्ये जो उच्चवर्गीय मानला गेलेला वर्ग असतो किंवा उच्चवर्गीय जे असतात त्यांना आपण पांढर पेशा म्हणून ओळखत असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न जर पाहिला आपण तर तुम्हाला विचारलंय वर्तमान काळातील वाक्य शोधा. 4 वाक्य दिलेत आणि कुठलं वाक्य वर्तमान काळी आहे हे तुम्हाला शोधायचं आहे. पहिलं वाक्य आहे, बहुधा उद्या पाऊस पडेल. आता इथे उद्या दिले म्हणजे तुमच्या लक्षात येईल की उद्या घडणारी घटना सांगितली तर ती अर्थातच वर्तमान काळात असणार नाही. दुसरा आहे, या दुकानात दुर्मिळ पुस्तके मिळत होती. मिळत होती म्हणजे अर्थातच हे भूतकाळी वाक्य आहे. 28 वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळाले. आणि चौथं विधान आहे, माझी बहीण दिल्लीला असते. आता पहा, 28 वर्षानंतर भारताला सुवर्णपदक मिळाले, मिळाले आहे. सो हा पण भूतकाळ होतो. माझी बहीण दिल्लीला असते म्हणजे सध्या ती दिल्लीमध्ये राहत आहे. सो आपण याला वर्तमान काळातलं वाक्य असं म्हणू शकतो आणि हेच असेल तुमच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी विधानार्थी वाक्य निवडा. आता तुम्हाला वाक्यांचे जे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये मग आज्ञार्थी वाक्य असतं, त्याच्यानंतर प्रश्नार्थी आहे, त्याच्यानंतर उद्गारार्थी आहे आणि विधानार्थी आहे. तर हे जे 4 प्रकार आहेत महत्त्वाचे त्याच्यातले विधानार्थी वाक्य विचारले. पहिला पर्याय आहे, सलमानला कोणी कळवले होते का? आता इथे प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हे प्रश्नार्थी आहे. सो हा ऑप्शन गेला. अपर्णा 17 नंबरच्या बसने घरी जाते. इथे आता सरळ सरळ विधान केलेलं आहे. सो हे विधानार्थी वाक्य असू शकतं म्हणजे आहे अर्थातच. तिसरा आहे, वाहतुकीसाठी रस्ता मोकळा ठेवा. वाविवे, ज्याला शेवटी वाविवे असतं, हे जे वाक्य असतात ती आज्ञार्थी असतात, त्याच्यामुळे हे तर नाही आहे. आणि ऐक मी काय सांगतो ते. आता हे ऐक म्हणजे आदेश दिलेला आहे थोडक्यात, किंवा रिक्वेस्ट सुद्धा असू शकते, तर हे सुद्धा आज्ञार्थी वाक्यामध्ये जातं, त्यामुळे हे पण उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 हे असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कणा कोणत्या कवीची आहे? म्हणजे कणा ही प्रसिद्ध कविता आहे. त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीच्या ओळी आहेत, ओळखलत का सर मला पावसात आला कोणी. तर ही कविता कोणाची आहे असं विचारलं. आणि लेखकांवरती, साहित्यिकांवरती, कवींवरती प्रश्न हे विचारले जातात, त्यामुळे त्यांची टोपण नावं असतील किंवा त्यांचं प्रसिद्ध साहित्य जे आहे ते तुम्ही करून ठेवणं अपेक्षित आहे. ऑप्शन काय आहेत? मंगेश पाडगावकर, कुसुमाग्रज, शांता शेळके आणि इंदिरा संत. तर अर्थातच याचं उत्तर तुम्हाला माहितीच आहे. ओळखलत का सर मला ही प्रसिद्ध कविता कोणाची आहे?
कुसुमाग्रज यांची आहे. कणा ही कविता जी आहे ती कुसुमाग्रज यांची आहे. मग कुसुमाग्रज म्हणजे कोण आहेत? वि वा शिरवाडकर. ठीक आहे, जे मी तुम्हाला म्हटलं ना की टोपण नावं जी आहे ती बघून ठेवा. मग याच्या पूर्वीचे जे लेक्चर्स मी घेतलेले आहेत ना TCS पॅटर्न प्रमाणे, त्याच्यामध्ये खूप सगळ्या कवींची जी नावं आहेत, लेखकांची टोपण नावं जी आहेत आणि त्यांचं खरं नाव जे आहे ते मी दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये. खूप सगळ्या लेखकांची दिलेली आहेत, तर तुम्ही जुने पार्ट पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, तिथून तुमचा बऱ्यापैकी डाटा कव्हर होईल. मग जर आपण इतर इथे जे दिलेले ऑप्शन आहेत याच्यामध्ये जर पाहिलं, मंगेश पाडगावकरांचा जर विचार केला आपण तर त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यामधले काही महत्त्वाचे जर आपण पाहिले तर एक आहे धारा नृत्य, त्याच्यानंतर एक आहे जिप्सी, त्याच्यानंतर आहे विदूषक, जिप्सी विदूषक, त्यानंतर गझल त्यांचंच आहे, त्यानंतर संन्याम, संन्याम हे पण त्यांचं आहे. तर ही काही त्यांची महत्त्वाची साहित्य आहेत. त्याच्यानंतर शांता शेळके यांचा जर विचार केला तर वर्षा हे एक त्यांचं महत्त्वाचं साहित्य आहे. त्याचबरोबर तोच चंद्रमा, तोच चंद्रमा, त्यानंतर गोंदण महत्त्वाचं आहे. ठीक आहे, गोंदण आहे. त्याच्यानंतर कळ्यांचे दिवस, कळ्यांचे दिवस, त्यानंतर अनोळख हे त्यांची काही महत्त्वाची साहित्य संपदा आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढचा पर्याय पाहिला इंदिरा संत, तर इंदिरा संत यांचा आहे सहवास. तुम्ही ज्यावेळेला शाळेत होता त्यावेळेला खूप साऱ्या कविता तुम्ही पाहिल्या असतील, शांता शेळके असतील किंवा इंदिरा संत असतील यांच्या. सहवास आहे. त्यानंतर यांची श्यामली ही एक म्हणजे साहित्यकृती आहे. त्याच्यानंतर कदली, कदली आहे. त्याच्यानंतर चैतू आहे. हे इंदिरा संत यांचं साहित्य आहे. आणि मग त्याच्यानंतर येतात आपले कुसुमाग्रज म्हणजे वि वा शिरवाडकर यांचं जीवन लहरी महत्त्वाचं आहे, जीवन लहरी. त्याच्यानंतर मराठी माती, मराठी माती. त्याच्यानंतर वादळ दल, वादळ दल. त्याच्यानंतर मुक्तायन, मुक्तायन हे काही त्यांची महत्त्वाची साहित्य संपदा आहे. ठीक आहे, तर या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2 कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांची कविता आहे. ओळखलत का सर मला, किंवा त्या कवितेचं नाव आहे कणा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्तमान काळाचे वाक्य निवडा. तर वर्तमान काळी वाक्य परत एकदा निवडायला सांगितले. अपर्णा गावाला गेली, गेली ती, काय झाला हा भूतकाळ. हिवाळ्यात दिवस मोठा असतो. आता ज्यावेळेला एखादी जनरल फॅक्ट सांगितलेली असते तर ते वर्तमानकाळी वाक्य असतं. वैदेही, मुक्ता आणि प्रिया खूप रडल्या, रडल्या, तर त्या रडल्या म्हणजे घडून गेलेली घटना आहे. आणि आज रमा आनंदून जाईल. आता ही आजची घटना आहे पण आज घडणार आहे, जाईल असं म्हटलंय. सो हे भविष्य काळामध्ये जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 जे आहे ते असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रमाण लेखनाच्या नियमांप्रमाणे लिहिलेला पर्याय निवडा. असे प्रश्न येतात जिथे तुम्हाला शुद्ध लेखनाप्रमाणे किंवा प्रमाण लेखनानुसार कुठलं लिखाण आहे, त्या नियमांप्रमाणे कुठलं लिखाण आहे ते विचारलं जातं. 4 विधानं असतात, त्यातली जनरली 3 विधानं चुकीची असतात, 1 बरोबर असतं. मग आता इथे जर आपण पाहिलं, पहिलं वाक्य आहे एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील, तर हे वाक्य पूर्णपणे बरोबर वाटतंय. तरीही आपण पुढचे पर्याय पाहूयात. मी निराशेमुळे गावी परतण्याचा निर्णय घेतला. तर याच्यात सगळ्यात चुका आहेत. मी चुकीचा आहे, निराशेमुळे नला पहिली वेलांटी पाहिजे, परतण्याचा इथे चुकीचा आहे, निर्णय इथे चुकीचा आहे. ठीक आहे, त्यानंतर मी इथे मीच चुकीचा आहे, तुझ्याकडून नसतं तुझ्याकडून असतं. त्याच्यानंतर पुस्तक घेतले होते. ठीक आहे, ही पेन खूप महाग आहे, ही पेन असतं का, हा पेन असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर खूप पण चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. एक नामवंत नाट्य दिग्दर्शक शाळेत येतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील वाक्याचा काळ शोधा. पहा, काळावरती फार प्रश्न येतात TCSच्या पेपरमध्ये. घंटा झाली की मुले वर्गात जातील, घंटा झाली की मुले वर्गात जातील. आता पहा, घंटा झाली इतकंच वाक्य असतं तर ते भूतकाळी झालं असतं, पण इथे म्हटले घंटा झाली की मुले वर्गात जातील, म्हणजे याचा काळ कुठला असेल, भविष्यकाळ, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ, साधा वर्तमान काळ की वर्तमान काळ. अर्थातच याचा काळ असेल भविष्यकाळ, कारण इथे सांगितले की ज्यावेळेला घंटा होईल त्यावेळेला मुलं शाळेत जातील, वर्गात जातील. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न पाहूयात. कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी डॅश डॅश असतो,
द्वितीयांत, प्रथमांत, मध्यमांत, तृतीयांत. तर हे त्यांनी विचारले की कुठल्या विभक्तीमध्ये असतो. तर आपण एक गोष्ट पाहिलेली आहे, ज्यावेळेला आपण कर्तरी प्रयोग अभ्यासतो तर कर्तरी प्रयोगाच्या बाबतीत आपण महत्त्वाची गोष्ट जी पाहतो, जो कर्ता असतो त्याला प्रत्यय नसतो. कर्त्याला प्रत्यय नसतो. नसतो म्हणजे काय? प्रत्यय नसतो म्हणजे काय? कर्ता हा कुठे असतो? प्रथमेत असतो, नेहमी प्रथमांत असतो. विभक्ती त्याची प्रथमा असते आणि प्रथमेला हे नाही आहेत, प्रत्यय नाही आहेत, विभक्ती प्रत्यय नाही आहेत. हे आपण विभक्ती शिकताना पाहिलेलं आहे. तर कर्म जे आहे ते म्हणजे जर समजा सकर्मक कर्तरी असेल तर कर्म जे आहे ते प्रथमेत असू शकतं किंवा द्वितीयत सुद्धा असू शकतं. मात्र कर्ता जो आहे तो नेहमी प्रथमेतच असेल, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि क्रियापद जे आहे ते कोणानुसार बदलतं? तर कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत असतं, तर तो कर्तरी प्रयोग असतो. पुढचा प्रश्न आहे, प्रोत्साहन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. प्रोत्साहनचा विरुद्धार्थी शब्द काय? परावृत्त, पाठिंबा, उत्तेजन की कौतुक. आता प्रोत्साहन देणे, पाठिंबा देणे एकच असू शकतं. प्रोत्साहनच्या विरुद्धार्थी काय असेल? अर्थातच परावृत्त. प्रोत्साहन देणे आणि परावृत्त करणे. प्रोत्साहन देणे म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपण एखाद्या व्यक्तीला सपोर्ट करतोय, थोडक्यात मोटिवेट करतोय. पण परावृत्त करणे म्हणजे त्याला त्याच्यापासून दूर करतोय. सो पर्याय क्रमांक 1 असेल याचं बरोबर उत्तर. मग कौतुकचं जर आपण पाहिलं तर याचा विरुद्धार्थी काय असेल? निंदा असेल. उत्तेजनचं काय असेल? खच्चीकरण असेल. आणि पाठिंबा जे आहे त्याचं काय असेल? पाठिंबाच्या विरुद्ध काय असेल तर असहकार. पाठिंबाच्या विरुद्ध काय असेल? असहकार. एखाद्याला पाठिंबा देणं आणि एखाद्याला असहकार करणं हे विरुद्धार्थी शब्द असतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील कर्म शोधा. पहा, कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखाचे खूप प्रश्न येतात TCS मध्ये. हे मी ऑलरेडी जे मागचे पाठ घेतले त्याच्यामध्ये सांगितले. आता कर्म शोधा. त्याने गळ्याभोवतीचा मफलर नाकापर्यंत वर ओढला. आता पहा, जो कर्ता म्हणजे जो क्रिया करतोय तो असतो आपला कर्ता आणि क्रिया ज्याच्यावरती घडत आहे ते असतं आपलं कर्म. मग त्याने ओढलाय ना, म्हणजे ओढणारा कोण आहे? तो आहे. पण ओढण्याची क्रिया कशावरती घडली, कोणावरती घडली? तर ती घडली आहे मफलरवरती. म्हणजे तुमचं जे कर्म आहे ते असायला पाहिजे मफलर. पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, वाकबगार या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. वाकबगार. आता वाकबगारचा समानार्थी शब्द काय असेल? तरबेज, व्याख्याता, वाकडा की वाकलेला. तर अर्थातच वाकबगार म्हणजे काय असतं? तर ज्याला आपण तरबेज आहे एखाद्या गोष्टीमध्ये असं म्हणतो किंवा तो त्या गोष्टीमध्ये निष्णात असतो. आपण म्हणतो निष्णात, कायदे पंडित किंवा एखाद्या गोष्टीचं त्याच्याकडे कौशल्य असतं. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये पारंगत असलेला याला आपण वाकबगार असं म्हणतो. वाकबगार म्हणजे तरबेज किंवा निष्णात किंवा पारंगत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न, एकवचन किंवा अनेक वचनात न बदलणाऱ्या नामातील चुकीचा पर्याय निवडा. म्हणजे असं नाम कुठलं आहे की जे एकवचन अनेक वचनामध्ये बदलत नाही. चुकीचा पर्याय म्हटलं म्हणजे याच्यातील 3 जे आहेत ते सारखा गुणधर्म दर्शवतात आणि एक जे आहे ते वेगळा गुणधर्म दर्शवतं. भिंत एकवचन असतं भिंत, अनेक वचनी असतात भिंती. भिंतचं होतं भिंती. आज्ञा दिली, आज्ञा दिल्या. आज्ञा हे दोन्ही वचनात सारखंच आहे. विद्या दोन्ही वचनात सारखंच आहे आणि पूजा दोन्ही वचनात सारखंच आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1 भिंत, भिंती. पुढचा प्रश्न तेच आहे, 1 मिनिट. पतन या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. पतनचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? तर आपल्याला माहिती आहे की पतन होणं म्हणजे काय? तर एखाद्याची हे होत चालली आहे म्हणजे अवनती होत चालली आहे. तर पतनचा विरुद्धार्थी विचारले म्हणजे काय असेल? अप्रतिष्ठा, अवनती, उन्नती की पडणे? तर उन्नती. पतनचा विरुद्धार्थी काय असेल? उन्नती असेल. अवनतीचा पण विरुद्धार्थी काय येतो? हेच येतो, अवनती आणि पतन हे समानार्थी शब्द येऊ शकतात. अवनतीचा पण विरुद्धार्थी काय येईल? उन्नतीच येईल. प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा येईल. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील काळ शोधा. मुसळधार पाऊस पडत होता, विजा कडाडत असतात. मुसळधार पाऊस पडत असतो आणि विजा कडाडत असतात असं विचारलंय. सो याचा काळ कुठला आहे? वर्तमान काळ, भूतकाळ, रीती भूतकाळ, फक्त भूतकाळ की भविष्यकाळ?
या विधानाचा काळ कुठला आहे असा प्रश्न विचारलाय. वर्तमान काळ, रीती भूतकाळ, भूतकाळ की भविष्यकाळ. मग पाऊस पडत असतो आणि विजा कडाडत असतात म्हणजे हे घडत असतं जनरली. सो याचा काळ कुठला येईल? वर्तमान काळ येईल. काळ कुठला येईल याचा? वर्तमान काळ. नाही रीती भूतकाळने. जर असं म्हटलं असतं की पडत असे म्हणजे पहिल्यापासून पडत असे, त्या काळी पडत असे, तर ते झालं असतं रीती भूतकाळ. किंवा पडत होता म्हटलं असतं तरी भूतकाळ झालं असतं, तर ते चुकीचे. किंवा पडेल म्हटलं असतं तरी भविष्यकाळ झालं असतं. पण इथे पडत असतो आणि कडाडत असतात असं म्हटलं तर हे आलं वर्तमान काळाचं वाक्य. पुढचा प्रश्न आहे, खालील अनेकवचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय शोधा. तर इथे अनेकवचनी शब्द दिले, त्याच्यात एखादा एकवचनी असेल तो आपल्याला शोधायचा आहे. क्लेश, मला क्लेश झाला, त्यांना क्लेश झाले, तर क्लेश एकवचनात अनेकवचनात सारखाच आहे. रोमांच एकवचनात अनेकवचनात सारखंच आहे. डोहाळे असतानाच अनेकवचनी असतं, डोहाळा नसतं, डोहाळेच असतं. घड्याळचं काय होईल मग? घड्याळे. तर हे येईल चुकीचा पर्याय. म्हणजे हेच तुमच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल, कारण अनेकवचनी शब्दांपैकी चुकीचा पर्याय विचारलाय तर तो घड्याळे असा येईल. म्हणजे घड्याळ हा ऑप्शन येईल. पुढचा प्रश्न आहे, भागणे या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय निवडा. आता तुम्हाला विचारलंय भागणेचा विरुद्धार्थी शब्द कुठला? पर्याय काय आहेत? शिनणे, श्रमणे, मेटाकुटीसेने, शक्तिमान होणे. तर अर्थात भागणेचा विरुद्धार्थी शब्द येईल शक्तिमान होणे. भागणे, शक्तिमान होणे. ठीक आहे, आता लक्षात घ्या, शिनणे जे आहे, भागणे आणि शक्तिमान होणे, शिनणे पण थोडक्यात त्याच अर्थाचा येऊ शकतो. तुम्हाला विरुद्धार्थी विचारलाय. इथे दिले मेटाकुटीस येणे म्हणजे एखाद्या गोष्टी आपल्याला फार कंटाळा येतो, म्हणजे अगदी जीव आपण म्हणतो ना की माझा जीव आता कंटाळलाय, मेटाकुटीला आलोय मी. तर मेटाकुटीला येण्याचं विरुद्धार्थी काय असेल मग? उत्साही होणे. उत्साही होणे. श्रमणे, भागणे, शिनणे एका अर्थाने म्हणू शकतो आपण. शक्तिमान जे आहे ते त्याच्या विरुद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, भूतकाळातील वाक्य निवडा. आता भूतकाळी निवडायचं आहे. खेळाचे साहित्य कुठे मिळेल? माहेरी आल्यावर मी आईकडून लाडू करून घेईन. त्यानंतर दर रविवारी माझी शिकवणी असते आणि घरात फर्निचर वापरण्याची कल्पना इंग्रजांनी आणली. तर हे येईल तुमचं भूतकाळी वाक्य. पुढचा प्रश्न, हरिहर, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? बहुव्रीही, द्वंद्व, द्विगु की अव्ययीभाव. आता इथे थोडंसं लक्ष द्या जे मी सांगते त्याच्याकडे. बहुव्रीही समास काय असतो? याच्यामध्ये दोन्ही पदं जी असतात ती गौण असतात, ती महत्त्वाची नसतात. तिसऱ्याच पदाचा बोध होतो. इथे काय होतं? तिसऱ्याच पदाचा बोध होतो, त्याला आपण बहुव्रीही समास असं म्हणतो. द्विगु समास फार फेवरेट आहे TCSचा, वारंवार विचारला जातो. द्विगुमध्ये काय असतं? पहिलं पद जे आहे, पहिलं पद जे आहे ते काय असतं? संख्या विशेषण असतं. संख्या विशेषण, ज्याला मग आपण काय म्हणतो? त्रिभुवन आहे, पंचपाळे आहे किंवा बारभाई आहे. तर हे सगळे द्विगु समासामध्ये जातात. अव्ययीभावमध्ये काय असतं? तर प्रथम पद प्रधान असतं. पहिलं पद जे आहे ते प्रधान असतं. मग अव्ययीभावमध्ये दररोज आहे, हर साल आहे, गैरहजर आहे, हे जे शब्द आहेत ते अव्ययीभावमध्ये जातात. मग उरलं काय? द्वंद्व समास. आता हा जो द्वंद्व समास आहे इथे जे दिलेला आहे ते द्वंद्व समासाचीच उदाहरणं आहेत. हरिहर असेल, स्त्री पुरुष असेल किंवा कृष्णार्जुन असेल. मग ज्या वेळेला आपण द्वंद्व समासाबद्दल बोलतो तर इथे दोन्ही पदं जी आहेत ती प्रधान असतात. दोन्ही पदं प्रधान असतात. आणि द्वंद्व समासाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे इतरेत्तर द्वंद्व. इतरेत्तर द्वंद्व. आता इतरेत्तर मध्ये काय असतं मग? आणि व या समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने 2 शब्द जोडलेले असतात, म्हणजे सामासिक शब्द जोडलेले असतात. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असतो वैकल्पिक. वैकल्पिक म्हणजे इथे विकल्प दाखवलेला असेल अर्थातच. अथवा, किंवा, वा या शब्दांनी या या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले असतील 2 शब्द, सामासिक शब्द. आणि त्याच्यानंतर येतं समाहार द्वंद्व. समाहार द्वंद्व. आता समाहार द्वंद्व म्हणजे काय? तर जो काही ज्या 2 घटना दिलेल्या आहेत तेवढंच नसतं, तर त्याच्यामध्ये आणखी काही घटनांचा, आणखी काही गोष्टींचा समावेश असतो, तत्सम इतर गोष्टी सुद्धा असतात. तर ते समाहार द्वंद्वमध्ये जाईल. मग इथे जे उदाहरण दिलेलं आहे हरिहर, स्त्री पुरुष, कृष्णार्जुन, ही सगळी जी उदाहरणं आहेत ती कशाची आहेत? द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बहकणे म्हणजे काय? बहकणे म्हणून तो बहकलाय म्हणजे काय असतं? वाहवत जाणे, चोप देणे, ढोंकी, खोटा सबबी देणे. तर अर्थातच वाहवत जाणे, एखाद्या गोष्टीत आपण गुंतून जातो, वाहवत जातो त्याच्यासोबत, त्याला म्हणतो आपण बहकणे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी एकवचनी रूप शोधा. मंडळ, मंडळे.
मडके मडकी, लिंबू लिंबे आणि गाणे गाणी. तर इथे गाणी अनेकवचनी आहे, मडकी अनेकवचनी आहे, लिंबे अनेकवचनी आहे, मंडळ हे एकवचनी आहे. तुम्हाला तेच विचारले की एकवचनी शोधा, तर पर्याय क्रमांक 1 येईल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, त्याचा निबंध लिहून झाला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे. तर आता जर समजा झाला झाली एखादी गोष्ट होऊन गेली असं सांगितलेलं असेल तर ते वाक्य जनरली जे आहे ते समापन कर्मणी प्रयोगाचंच असतं. समापन कर्मणी प्रयोगाचं ते वाक्य असतं. मग समापन कर्मणी प्रयोग जो आहे तो जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्याचे काही ट्रिक्स आहेत किंवा काही गोष्टी आहेत ज्याच्यावरून तुम्ही तो ओळखू शकता. कसं ओळखू शकता समापन कर्मणी. एक तर जे काही क्रियापद दिलेलं असतं त्या क्रियापदाचा अर्थ जो आहे ते कुठल्याही कार्याची समाप्ती दर्शवत असतं. म्हणजे एखादं कार्य करून झालेलं आहे हे त्या क्रियापदातून दर्शवलं जातं. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी, जो कर्ता असतो त्या कर्त्याला षष्टीचा प्रत्यय लागलेला असतो. ठीक आहे, षष्टीचा प्रत्यय असतो कर्त्याला आणि कर्म जे असतं त्याला प्रत्यय नसतो, कर्माला प्रत्यय नसतो. आणि त्याचबरोबर शेवटी म्हणजे वाक्याची जी रचना असते त्याच्यामध्ये आपण ऊन, हून, झाला, झाला, होईल, व्हावे असं असतं. म्हणजे वाक्याची रचना जी आहे, झाला म्हणजे ऊन होऊन, जसं इथे आहे ना लिहून झाला म्हणजे हून झाला किंवा लिहून होईल असं किंवा लिहून व्हावे असं. तर क्रियापद समाप्ती दर्शवते, येस. लिहून झाला म्हणजे एखादी गोष्ट कंप्लीट झालेली दर्शवते. कर्त्याला षष्टीचा प्रत्यय आहे का, येस. चाची, चेचा हे प्रत्यय असतात तर आहे. देन कर्माला प्रत्यय आहे का, नाही. आणि ऊन, हून, झाला अशी रचना आहे. तर हे समापन कर्मणी प्रयोगाचं वाक्य असेल. भावे प्रयोग जो असतो, भावे प्रयोगामध्ये काय असतं, कर्ता आणि कर्म हे दोन्हीही गौण असतात. कर्ता आणि कर्म यांच्या लिंगवर्षानुसार क्रियापद बदलत नाही, तो असतो भावे प्रयोग. त्याच्यानंतर कर्तरी प्रयोग काय असतो, आत्ताच आपण पाहिलं की कर्ता प्रधान असेल, कर्त्याला कुठलाही प्रत्यय नसेल, कर्ता प्रथमेत असेल आणि त्याचबरोबर जनरली ज्यावेळेला याचं वाक्य असतं सकर्मक कर्तरीचं तर ते वर्तमान काळामध्ये असतं. आता उरतो संकीर्ण प्रयोग. संकीर्ण प्रयोग म्हणजे काय असतो, यालाच आपण संकर प्रयोग सुद्धा म्हणतो. संकर किंवा संकीर्ण प्रयोग म्हणजे अशी काही वाक्य असतात जे एकापेक्षा अधिक प्रयोगांच्या छटा त्याच्यामध्ये असतात, एकापेक्षा जास्त प्रयोगांचे गुणधर्म दर्शवतात, त्यांना आपण संकर किंवा संकीर्ण प्रयोग असं म्हणतो. मग याच्यामध्ये परत काही प्रकार येतात. त्याच्यामधला पहिला येतो कर्तृ कर्म प्रयोग, दुसरा येतो कर्तृभाव कर्तृभाव, त्याच्यानंतर तिसरा येतो कर्मभाव आणि चौथा प्रकार येतो कर्तृ कर्म भाव प्रयोग. ठीक आहे, तर हे 4 प्रकार येतात संकरचे किंवा संकीर्णचे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील पुल्लिंगी शब्द जोड्यांपैकी चुकीची जोडी शोधा. म्हणजे तुम्हाला इथे जे शब्द दिले त्याच्यात पुल्लिंगी शब्द आहेत आणि चुकीची कुठली आहे, म्हणजे स्त्रीलिंगी असेल किंवा नपुंसकलिंगी असेल तर ती जोडी शोधायची. आता पहा, ती म्हैस ती कालवड, त्याच्यामुळे अर्थातच पहिलाच पर्याय चुकीचा येईल. पुढे काय आहे, तो आंबा तो फळा दोन्ही पुल्लिंगी आहेत. तो रस्ता तो चौक दोन्ही पुल्लिंगी आहेत. तो सदरा तो डबा दोन्ही पुल्लिंगी आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे असायला पाहिजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील सकर्मक क्रियापद असलेले वाक्य कोणते ते सुचवा. आता सकर्मक विचारलेलं आहे की कुठल्यामध्ये कर्म आहे. तो आज नगरला जाईल, शीला निबंध लिहिते, मी उपास करतो, आज चंद्रग्रहण आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की जर समजा आपण जो कर्ता आहे, वाक्य जर तुमचं वर्तमान काळात असेल, आपण त्याला भूतकाळामध्ये कन्वर्ट केलं आणि जर कर्त्याला ने प्रत्यय लागला तर ते वाक्य जे आहे ते आपण सकर्मक आहे असं म्हणू शकतो. एक सेकंड थांबा. मग इथे जर आपण पाहिलं तर शीला निबंध लिहिते, शीलाने निबंध लिहिला. आता इथे लिहिणारी शीला आहे, कर्ता आहे. लिहिण्याची क्रिया कोणावरती घडलेली आहे, निबंधावरती. म्हणजे दुसरं जे विधान आहे ते तुमचं सकर्मक असेल, सकर्मक क्रियापद असलेलं असेल. तर मी उपास करतो, करणारा कोण, मी, आणि करण्याची क्रिया कोणावरती घडली, माझ्यावरतीच घडली. त्याच्यामुळे हे वाक्य येणार नाही. काही जणांचं इथे कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला, खालीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. शेळी, मित्र, दोरी, इमारत. ती शेळी, ती दोरी, ती इमारत, तो मित्र. पुल्लिंगी शब्द कुठला असेल, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण शोधा. मी आत्ताच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की द्विगु समासामध्ये काय असेल,
प्रथम पद जे आहे, पहिलं पद जे आहे ते असेल तुमचं संख्या विशेषण. अशी माणसे त्रिभुवनात राहतात. तर अर्थातच पहिलं पद जे आहे त्रिभुवन, तीन भुवनांचा समूह. सो त्रि म्हणजे हेच तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. महादेव नाही, शेतकरी, पालापाचोळा नाही आणि तोंडपाठ सुद्धा नाही. त्यानंतर यथेच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? यथेच्छचा विरुद्धार्थी कोणता? विपुल, खूप, भरपूर, न्यून. आता एक गोष्ट तर लक्षात येईल तुमच्या, विपुल, खूप आणि भरपूर हे जे तीन शब्द आहेत ते जवळपास सारख्या अर्थाचे आहेत, त्यामुळे तीन तीन तर येणार नाहीत उत्तरं. सो यथेच्छचे हे समानार्थी आहेत, विपुल, खूप आणि भरपूर. न्यून जे आहे, न्यून हे हा जो शब्द आहे तो यथेच्छचा विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी योग्य रीतीने लिहिलेला शब्द शोधा. योग्य रीतीने म्हणजे अगेन तुम्हाला सांगितलं शुद्ध शब्द ओळखा म्हणून प्रश्न येतात, जिथे की तुम्हाला बरोबर काना मात्रा जो असेल तो ओळखायला सांगितला जाईल किंवा उकार वेलांटी याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. मग पहिलं जर आपण पाहिलं तर लाडी गोडी. लाडी गोडी शब्द असं लिहितात का? नाही, लाडी गोडी असं लिहिलं जातं. लाडी गोडी दुसरी वेलांटी असायला पाहिजे, इथे पहिली दिली आहे. लक्षार्थ, येस लक्षार्थ असंच लिहितात. बाष्पीकरण असं लिहितात का? बाष्पीकरण असं असतं, त्याच्यामुळे हा श जो आहे तो चुकीचा आहे. आणि रहिवासमध्ये हला पहिली वेलांटी येते, सो चौथं पण चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 2 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. राम गणेश गडकरी, अण्णासाहेब किर्लोस्कर, वि वा शिरवाडकर की पु ल देशपांडे? तर अर्थात याचं उत्तर असेल वि वा शिरवाडकर, म्हणजेच कुसुमाग्रज. कुसुमाग्रज कोण आहेत? एक सेकंड. कुसुमाग्रज हे आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक. मग जर आपण बाकीचे पर्याय पाहिले याच्यातले, राम गणेश गडकरी, तर यांचे जर साहित्य आपण पाहिलं तर वेड्यांचा बाजार आहे, वेड्यांचा बाजार. त्याच्यानंतर एकच प्याला आहे, एकच प्याला. थोडंसं बॅकग्राऊंड नॉईजकडे दुर्लक्ष करा, एकच प्रश्न राहिलाय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्याचबरोबर आणखी एक आहे त्यांचं प्रेमसन्यास. प्रेमसन्यास ठीक आहे. त्याच्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं जर आपण पाहिलं तर यांची साहित्य संपदा किंवा यांनी जी लिहिलेली नाटकं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे ना, जे तुम्हाला GK मध्ये पण विचारलं जाऊ शकतं, ते आहे संगीत सौभद्र. संगीत सौभद्र. त्याच्यानंतर आहे रामराज्यवियोग. रामराज्यवियोग ठीक आहे. त्याच्यानंतर वि वा शिरवाडकरांचा जर आपण विचार केला तर यांचं विशाखा एक आहे महत्त्वाचं, विशाखा. त्याच्यानंतर किनारा हे एक नाटक महत्त्वाचं आहे. नटसम्राट महत्त्वाचं आहे. त्यानंतर थांब सहेली हे पण महत्त्वाचं आहे. आणि उरतात मग पु ल देशपांडे. तर पु ल देशपांडेंची तर साहित्य संपदा तुम्हाला माहिती की खूप हे आहे, म्हणजे जास्त आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सुंदर मी होणार एक आहे त्यांचं, किंवा अंमलदार एक आहे, अंमलदार, किंवा भाग्यवान हे एक त्यांचं नाटक आहे. तर इतरही त्यांची महत्त्वाची जी साहित्य संपदा आहे ती तुम्ही पाहून ठेवायला पाहिजे. आणि पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या साहित्यकाराला अलीकडेच सरस्वती सन्मान देण्यात आला? दया पवार, भालचंद्र नेमाडे, शरणकुमार लिंबाळे की भारत सासने? आता याचं जे उत्तर आहे ते मी तुम्हाला सांगते, आणि बाकीचे जे 3 नावं आहेत ती तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. ॲक्च्युली मी एक्सप्लेनेशन देणार होते, पण तुम्हाला ऐकायला येत असेल आजूबाजूला गोंधळ ऐकायला येतो, त्यामुळे मला एक्सप्लेनेशनला प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, शरणकुमार लिंबाळे यांना सरस्वती सन्मान मिळालेला होता. तर सरस्वती साहित्य सन्मान जो आहे तो कोणाकडून दिला जातो? बिर्ला समूहाकडून दिला जातो. कोणाकडून दिला जातो? बिर्ला समूहाकडून दिला जातो. आणि शरदकुमार लिंबाळे जे आहेत त्यांच्या सनातन या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ज्यावेळेला आपण दया पवार यांच्याबद्दल बोलतो त्यावेळेला एक त्यांचं जे लिखाण आहे ते तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे, ते म्हणजे बलूत हे महत्त्वाचं आहे. भालचंद्र नेमाडे यांच्या एका साहित्यकृतीला त्यांच्या एका कादंबरीला ज्ञानपीठ मिळालेला होता, तर त्याच्याबद्दल मी मागे पण एकदा प्रश्न विचारलेला, ते तुम्ही परत एकदा सांगणार आहात. आणि भारत सासने खूप महत्त्वाचं नाव आहे मराठीचा. ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करताय, साहित्याचा ज्यावेळेला अभ्यास करताय, तर भारत सासने कोण आहेत?
कोण होते, कुठं झालं होतं ते जे काही संमेलन आहे, आता तर मी सांगूनच टाकलं, तर ते संमेलन कुठे झालेलं हे सगळं तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. आय एम सॉरी, बाहेरचा गोंधळ सुरू झाल्यामुळे मला लेक्चर थांबवावं लागतं. अदरवाईज मग इथे जी 4 नावं आहेत ती मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार होते. ठीक आहे, आय थिंक हा शेवटचा प्रश्न आहे, तो पण घेऊन टाकते. खालील वाक्यातील क्रियापद शोधा. मी अपराधासारखे म्हणतो आणि कान पकडतो. क्रियापद विचारले. आता अपराधासारखे, पकडतो, मी आणि कान, तर याच्यात कुठला असेल क्रियापद? अर्थातच पकडतो. पर्याय क्रमांक 2 असेल या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर आज जे काही मी प्रश्न घेतले ते नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरले असतील. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक आणि शेअर नक्की करा. आय एम सॉरी बट मी काहीच नाही करू शकत आजूबाजूचा जो काही बॅकग्राऊंड नॉईज आहे त्याला, आणि त्याच्यामुळे थोडंसं लेक्चर तुमच्यापर्यंत घेऊन यायला लेट होतं आहे. बट स्टील आय एम ट्राईंग की मी मिडनाईटला वगैरे जागून तुमच्यासाठी लेक्चर करावेत, कारण हे असं ज्यावेळेला मी डे टाईमला लेक्चर करते तर हे आजूबाजूला सतत चालूच आहे. बट तुम्हाला मी जी काही मेहनत घेते ती जर खरंच पटत असेल, तुम्हाला वाटत असेल की याचा फायदा होतोय, तर लाईक आणि शेअर लेक्चरला न विसरता करत जा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.